विष्णू सहस्रनाम चिंतन मला चालू आहे. आतापर्यंत 95 श्लोक झाले आणि 772 नामं झाली आहेत. आता 96 श्लोक बघतोय आपण. समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिहा. या श्लोकातलं पहिलं नाम समावर्तः आणि क्रमाप्रमाणे 773 नाम बघतोय. फार थोडं याचं विवेचन आहे. ओम समावर्ताय नमः. संसार चक्रस्य सम्यगावर्तक इति समावर्तः असं भाष्य केलंय. म्हणजे संसार चक्राला चांगल्या प्रकारे फिरवणारा जो तो समावर्त म्हटलेला आहे. तो परमात्मा श्री विष्णू श्री नारायण. सम उपसर्ग लागलाय आणि आवर्त शब्द आहे त्यामध्ये. समामध्ये सम उपसर्ग मग हलंत होईल आणि आवर्त. सम उपसर्गाचा अर्थ आहे चांगल्या रीतीने, कुशलतेने, उत्तम रीतीने. आणि आवर्त म्हणजे फिरवणे, आवर्तन करणे किंवा फिरवणे या अर्थाने. आवर्तन म्हणजे स्वतः एक आवर्तन घेणे असंही म्हटलं जातं. किंवा आवर्त म्हणजे जो फिरवतो, तो चांगल्या प्रकारे जो फिरवतो. कशाला? तर जीवन चक्राला, या संसार चक्राला, या विश्वाला, या सृष्टी चक्राला योग्य तऱ्हेने जो आवर्तन देतो, फिरवत असतो. जन्म मृत्यूचे सतत फिरणारे चक्र म्हणजेच संसार चक्र. व ते चक्र ज्या नियमांनी फिरते तो नियम दुसरा तिसरा कोणी नसून तो नियम म्हणजे स्वतः भगवंतच आहे. आणि तो नियम आणि त्या नियमाचा करता, हे जे सगळे नियम सृष्टी नियंत्रण करण्याचे कोणी बनवले आहेत ते भगवंतानीच आहे. आणि मग हा भगवंतच म्हणजे धर्म या अर्थानेच आहे. धर्मरक्षक पण तोच आहे, धर्म करणारा सांगणाराही तोच आहे, धर्माचे नियम घालून देणाराही तोच आहे. आणि हे सगळे नियम आणि त्या नियमांचा जो करता तो भगवंत परमात्मा श्री नारायणच होय, श्री विष्णूच होय. म्हणून भगवंताचं हे एक नाम समावर्तः असं आहे. श्लोक 96 774 नाम बघतो पण. अनिवृत्तात्मा. ओम अनिवृत्तात्मने नमः. आचार्य म्हणतात की सर्वत्र वर्तमानत्वात् न निवृत्त आत्मा कुतोपीति अनिवृत्तात्मा. जो सर्वत्र सारखेपणाने व्यापून आहे आणि न निवृत्त आत्मा म्हणजे जो कुठेही नाही अशी स्थिती नाही, म्हणून त्याचं एक नाम अनिवृत्त आत्मा. पुढे आणखीन म्हटलंय की निवृत्त आत्मा मनोविषयभ्योस्येति वा निवृत्तात्मा. कुठे फक्त निवृत्तात्मा असं घेतलंय. निवृत्तात्मा म्हणजे निवृत्त झालेला म्हणजेच अलिप्त असा अर्थही घेतला जातो काही ठिकाणी. मन इंद्रिय विषयांच्या आसक्तीमधून निवृत्त झाले आहे असा तो, म्हणून निवृत्तात्मा. पण खरं तर श्लोकामध्ये समावर्तो निवृत्तात्मा असे आहे. म्हणजे जो अवग्रह दाखवलेला आहे श्लोकात त्याचा अर्थ आहे लागेल. त्या अवग्रहासाठी धरला जातो. समावर्तः आणि अनिवृत्तात्मा अवग्रह असल्यामुळे आचार्यांनी तो घेतलाय अर्थ, तो शब्द नाम घेतलाय ते अनिवृत्तात्मा. म्हणजेच जो प्रत्येकात मन इंद्रिय विषयांच्या आसक्तीमधून निवृत्त झालाय असा असूनही जो प्रत्येकामध्ये समाविष्ट आहे. आत्मा सर्व आहे, सर्व प्राणी मात्रात तो आहे. म्हणजेच निवृत्तात्माचा अर्थ कुठेही म्हणजे तो अलिप्त नाही असा नाही. लागला म्हणजे नकारार्थी. तो अलिप्त आहे असे नाही, तर तो सर्वत्र आहे. निवृत्त नाही असा जो तो, म्हणून सर्वत्र आहे, सर्वत्र समाविष्ट आहे. म्हणून अनिवृत्तात्मा, निवृत्त नसलेला असं म्हणतात. निवृत्तात्माचा अर्थ घेतला तर फक्त अलिप्त, जो आत्मा अलिप्त आहे, निवृत्त आहे. पण लागला म्हणजे नकारार्थी. जो निवृत्त नाही असा जो तो सर्वत्र समाविष्ट आहे असं फक्त लक्षात ठेवायचं. आणि म्हणून अनिवृत्तात्मा हे नाम घेतलेलं आहे. मुंडकोपनिषदामध्ये 2 पक्ष्यांच्या 3 सुप्रसिद्ध रूपकाची आठवण इथे येते. अत्यंत जे निकटचे सख्यत्व असलेले 2 पक्षी एकाच झाडाच्या फांदीवर बसलेले आहेत. पैकी एक झाडाची फळे आवडीने खात आहे आणि दुसरा न खाताच तटस्थपणे निरीक्षण करत आहे. त्यापैकी एक कोण आहे तर जीवात्मा आणि दुसरा आहे निवृत्तात्मा. निवृत्तात्मा तटस्थपणे बघत असतो, तर दुसरा जो अनिवृत्तात्मा आहे
म्हणजेच निवृत्त न झालेला, अलिप्त असून सुद्धा न झालेला जो सर्वत्र आहे असा जो जीवात्मा, तो झाडावरची फळं भोगत असतो. जसं प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही धर्माची अंगे आहेत. ब्रह्मचर्य आणि ग्राहस्थ ही प्रवृत्ती आहे आणि वानप्रस्थ आणि संन्यास ही निवृत्ती आहे. म्हणजे हा जो जीवात्मा आहे, आधी विधिवत ब्रह्मचर्य आचरून मग ते संपवून गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतो. आरंभी कर्मच उपकारक होतो, कारण कर्माच्या आधारे मनाचा तोल सांभाळता येतो. कर्म करता करताच पुढे जाता येतं. कर्मच हे आपल्याला आवश्यक आहे. मनुष्य कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही, म्हणून कर्माच्या आधारे पुढे पुढे जाता येतं, मनाचा तोल सांभाळता येतो. तामस राजस कर्मे पुढे पुढे टाकत जात मग जी काही आपण कर्म करतो ते लक्षात येत जातं की ही तामस आहे, ही राजस आहे, ही पुढे पुढे टाकत जात मग सात्विक तेवढी करायची हे लक्षात येत जातं. तीही सुद्धा कशी असतात, सात्विक फलाशा रहित होऊन करायची. म्हणजे अभ्यास करता करता समत्व बुद्धिरूपी योग लाभतो. उत्तरोत्तर मग शम येत जातं, मनाची शांती ज्याला म्हणता येईल ते येत जातं. मग प्रसन्नतेमध्ये वृद्धी होते. शम असला की आपोआपच प्रसन्नता वाढते, म्हणजेच प्रसन्नतेमध्ये वृद्धी होते. वसंतागम होतात, जसं जुनी पालवी जी असते, जुनी पानं असतात झाडांची, गळून जातात, तशी ही आपली सगळी कर्मे गळून पडतात. कर्मे गळून पडतात म्हणजे काय, दोषरहित जी असतात, पापयुक्त जी असतात ती सगळी कर्मे आपोआपच गळून पडतात. म्हणजे नको ती कर्म जी आपण करत असतो ती आपोआपच प्रसन्नता वाढल्यामुळे, मनाची शांती वाढल्यामुळे ती आपोआपच करण्याची इच्छा होत नाही. म्हणजेच मग सर्व कर्मे अशा पद्धतीने मग गळून पडतात. मग जसं नवी पालवी आली झाडाला की कशी होते, अरुणारुण अशी कोळी कोळी पालवी सर्वांगावर फुटते. एकेका फांदीला जे आलेले पानं असतात कोळे कोळे, त्याचा रंग कसा असतो, अरुणारुण सुंदर अंजिरी लालिमा, किंचित लालिमा असणारा असा असतो. आणि मग ते झाड किती सुंदर दिसायला लागतं. त्याप्रमाणे जशी नवी पालवी असते त्याप्रमाणे ही शांतीची, मनाची शांती जी आलेली असते त्या शांतीची अरुणारुण कोळी कोळी पालवी सर्वांगावर फुटते. आणि मग शांतीच्या फुलोऱ्याने तो नुसता फुलून जातो जीवात्मा, किंवा जो कोणी आता हा सगळीकडून अलिप्त होत चाललेला आहे असा. ही जी दशा आहे ही धन्य दशा सांगितलेली आहे. आणि ही धन्य दशा एकाएकी लाभत नाही, क्रमाक्रमानेच ती येते. हळूहळू सगळं टाकत मग चांगलं तेवढं घेत राहायचं, सात्विक कर्म तेवढी करत जायची, म्हणजे मनाची शांती येत जाते. म्हणजे ही क्रमाक्रमानेच येते. आणि तो जो क्रम आहे, तो सांगितलाय तो समावर्तो निवृत्तात्मा या पदाने सूचित आहे. म्हणजे आधी ब्रह्मचर्य संपवून गृहस्थाश्रमात प्रवेश करतो, मग तिथेच षड्रिपुंशी, गृहस्थाश्रमात असताना षड्रिपुंशी जे आपले षड्रिपू आहेत, काम क्रोध लोभ मोह, ही जी सगळी आपली हे आहेत, हे या षड्रिपुंशी युद्ध करता करता अनिवृत्तात्मा हाच तो होय. म्हणजेच मन आणि इंद्रिय विषयांच्या आसक्तीमधून जो निवृत्त झाला आहे असा असून सुद्धा जो प्रत्येकामध्ये समाविष्ट आहे, म्हणजेच अनिवृत्तात्मा, तो हाच होय. युद्धातून पळ न काढता या षड्रिपुंशी तोंड देतो, म्हणून अनिवर्ती वीर होत होय. हा अनिवृत्तात्मा, याला अनिवर्ती वीर म्हटलेलं आहे. शत्रू शमला म्हणजे हाही निवृत्त म्हटला जातो, पण वस्तुतः तो अनिवृत्तच असतो. शत्रू संपला म्हणजेच षड्रिपू नाही आहे, आता त्याच्याशी युद्ध करता करता हा आपल्या मनाचा तोल सांभाळ पुढे पुढे जातोय, म्हणून निवृत्त म्हटलं जातं. सगळ्यातून जो निवृत्त झालेला आहे म्हणून निवृत्तात्मा या अर्थाने पण होईल. पण वस्तुतः हा कसा आहे, हा अनिवृत्तच असतो. म्हणजे निवृत्त होऊन सुद्धा सर्वत्र समाविष्ट आहे. तो आपले शांतीचे किल्ले कोट रचित असतो. जेव्हा भगवंत परमात्मा हा प्रत्यगात्मा, परमात्म्याचा प्रत्यगात्मा म्हणजे अंश रूपाने जेव्हा सर्व जीवांमध्ये येतो, म्हणजे तेव्हा तो जीवात्मा बनलेला असतो. पण स्वतःचा जेव्हा उद्धार करायचा असतो तेव्हा हाच आत्मा
कसा हे सगळे षड्रिपुरुष युद्ध करता करता शांतीचे किल्ले कोट रचित असतो. म्हणजेच वैराग्याची ढाल आणि ज्ञानाच्या असीने वैराग्य पूर्ण होत जातो आणि ज्ञान पूर्ण, म्हणजे ज्ञान असेल तर ज्ञानाच्या असीने, असी म्हणजे तलवारीने, ज्ञानाच्या असीने तलवारीने म्हणजे सगळ्या विषयरूपी फांद्या तो कापत जातो. गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये हे वर्णन आलेलं आहे की न रूपमस्ये तथोपलभ्यते नान्तोन चादिर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं स्विरूढ मूलम संगशस्त्रेण दृढेन चित्वा. हा जो संसार वृक्ष आहे याचं स्वरूप जे सांगितलेलं आहे त्याचं स्वरूप या संसार वृक्षाचं स्वरूप सांगितलं आहे की तेथे आदी नाही, अंत नाही, तसंच त्याची उत्तम प्रकारे स्थिरताही नाही. आणि म्हणूनच या अहंता, ममता आणि वासनारूपी अतिशय घट्ट मुळं असलेल्या संसाररूपी अश्वत्थ वृक्षाला बळकट अशा वैराग्यरूप शस्त्राने कापून असंग शस्त्रेण दृढेन चित्वा जे सांगितले ते. मग ततः पदं तत्परिमार्गितव्यै यस्मिन् गतान निवर्तन्ति भूयः. मग त्यानंतर त्या परमपदरूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे. आणि मग जेथे गेलेले ते पुरुष असतात ते संसारात न निवर्तन्ते, म्हणजे पुन्हा संसारात परत येत नाही. अशा प्रकारे वानप्रस्थाश्रमात आपली वैराग्याची ढाल बळकट तो करतो. नंतर सम्यक न्यास म्हणजे चांगल्या प्रकारे सगळ्या याचा न्यास म्हणजे त्याग करतो. आणि अशा झालेला तो अनिवृत्तात्माच म्हणावयाचा. म्हणजे निवृत्त असून सुद्धा, अलिप्त असून सुद्धा पुन्हा तो सर्वत्र समाविष्ट असणारा हा जो जीवात्मा हळूहळू जसा पुढे पुढे सरकत जातो त्यालाच त्यांनी अनिवृत्तात्मा म्हटलेलं आहे. हे परमात्म्याचंच एक रूप आहे. मेल्यावर तर तो निवृत्त होतोच, म्हणजे त्याला निवृत्तात्मा म्हणायचं, तो साध्या अर्थाने म्हणायचं. पण हा जो आहे हा निवृत्तात्मा मात्र कुठेही नाही असे नाही, तो सर्वत्र आहे. आणि असा जो तो जो परमात्मा प्रत्येगात्मा म्हणजे अंशरूपाने जेव्हा जीवामध्ये येतो तोच आहे. आणि म्हणूनच त्यालाच अनिवृत्तात्माही म्हटलेलं आहे. आणि निवृत्तात्मा कुठेही लिप्त नाही, अलिप्त झालेला आहे असा दोन्ही अर्थाने दोन्ही नावं जर घेतली, निवृत्तात्मा पण किंवा अनिवृत्तात्मा दोन्ही नावं जरी घेतली तरी ती त्याचीच आहेत, त्याच परम पुरुषाची म्हणजे त्या परमात्म्याचीच आहेत. श्लोक 96. 775 नाम बघतो आपण. दुर्जयाः. ओम दुर्जयाय नमः. जेतुम न शक्यत इथे दुर्जयाः. कोणाकडूनही जो जिंकल्या जाऊ शकत नाही. जेतुम न शक्यता म्हटलं आचार्याने, म्हणजे जो कोणाकडूनही जिंकल्या जाऊ शकत नाही असा हा दुर्जय म्हटला आहे. दूर हा उपसर्ग लागलेला आहे. दूरचा अर्थ आहे कठीण. काय कठीण? तर त्याला जिंकणे कठीण आहे, अजिंक्य आहे तो, ज्याच्यावर जय मिळवणे कठीण आहे, म्हणून त्याचं एक नाम दुर्जय असंही घेतलेलं आहे. भगवान श्री विष्णू नारायण दुःखेन जियते असो इथे दुर्जयः असं म्हटलं जातं की जो मोठ्या कष्टानेच वश होतो. आता जिंकण्याचा अर्थ इथे वश करून घेणे हा अर्थ घेतलेला आहे. म्हणजेच म्हणून तो कसा आहे दुर्जय, त्याला चटकन वश करता येत नाही. परमात्मा हा कोणी वेगळा नाही, हा निजरूपच आहे. पण तो निज असूनही म्हणजे आपल्यातच आहे, पण तो निज असूनही आमच्या विपरीत ज्ञानामुळे, तज्जनित वृजिनामुळे आम्ही त्याला ओळखतच नाही, त्याच्यापासून दूर दूर जातो. आमच्या जवळच तो असून सुद्धा आम्ही त्याला ओळखत नाही. तो निज असूनही पर झालास नवल काय. ज्ञानदेव म्हणतात महत्व अवघे विसरीजे, व्युत्पत्ती परा सांडीजे, जै जगा धाकुटे होईजे, तै जवळीक माझी. मनुष्याला आपल्या संस्कृतीचा, आपल्या सत्तेचा, आपल्या संपत्तीचा अभिमान असतो आणि त्या अभिमानाने तो आपल्याला जगाहून वेगळा आगळा समजतो. त्या भरात तो जगाची आणि जगदीशाची अवज्ञाच करत असतो, कारण सर्वत्र तो परमेश्वर वास करतोय याचा त्याला पूर्णपणे विसर पडतो. वासुदेव सर्वमिती हे जे आहे
ह्याची त्याला जाणीवच नसते. आणि मग त्यामुळे आपण कोणीतरी सगळ्याहून वेगळं आहे या अभिमानात तो असतो. त्याला तो निरुपाधी निरभिमान सर्वात्मा परमात्मा मग कसा भेटणार? तो त्याला वश तरी कसा करणार? त्याला तो दुर्जय म्हटला जातो, म्हणून त्याच्यासाठी तो दुर्जय आहे. परंतु ज्याने ममतेचे कुंपण मोडले आहे आणि अहंतेचे बंधन तोडले आहे, त्या निस्संग आणि निरहंकार पुरुषाला या विश्वात कोण आपला आणि कोण परका राहील? सगळे त्याला आपलेच वाटतात. तत्र कह मोह कह शोक एकत्वम अनुपश्यतः असे आचार्य भाष्य करताना काही ठिकाणी म्हणतात की मग तिथे कुठला मोह आणि कुठला शोक? सगळं एकत्वम अनुपश्यतः, सर्वत्र एकच बघणारा. त्याला सारा विश्वास आपलं झालाय, आत्मरूप झालाय आणि तोही सर्वांचा झाला आहे. तो कोणाचे निराकरण करीत नाही किंवा कोणी त्याचे निराकरण करीत नाही. ही धन्य साम्य दशा सुलभ कशी म्हणता येईल? दुर्जयच आहे ती. पण तो परमात्मा दुर्जय म्हटला आहे की जीवाला नाना अभिमान चिकटलेले आहेत. त्यातून एखादा सुटलाच तर तो मी निरभिमान आहे याच अभिमानात अडकून पडतो. मला अभिमान नाही, मी निरभिमानी आहे, हाही एक अभिमानच आहे. याच अभिमानात तो अडकून पडतो. तात्पर्य कोणीतरी मी विशेष आहे या अभिमानाच्या मगरमिठीतून सुटणं सोपं नाहीये. म्हणून तर परमात्मा काय म्हटलंय? दुर्जयच म्हणावा याचा. परमात्म्याचे जे अवतार या जगात होतात तेही दुर्जयच होत. त्यांच्यावर कोणाला मात करता येत नाही. त्यांना सामान्य समजून असुर मग विरोध करतात. हा एक सामान्य मनुष्य आहे. अवतारात रूपात जरी परमात्मा आला असेल तरी त्याला ओळखत नाहीत कोणी. नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोयम नाभिजानाति लोको मामजम अव्ययम. आपल्या योगमाये मी सर्वांमध्ये प्रत्यक्ष दिसत नाही आणि म्हणून ते अज्ञानी लोक जन्म पावलेल्या अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाही असं म्हटलेलं आहे. अर्थात मी जन्मणारा आणि मरणारा आहे असंच समजतात. पण मी त्यांच्यात जो अवतार रूपात जेव्हा येतो तेव्हा मी कोणीतरी वेगळा आहे हे साधे लोक जे असतात, सामान्य असतात, अज्ञानी असतात, त्यांना हे कळत नाही. आणि म्हणून असुर सुद्धा माझा विरोध करतात. अग्नीवर झेप घेणाऱ्या पतंगाप्रमाणे मग ते नष्ट होतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे की तो परमात्मा कसा आहे? दुर्जय आहे. जिंकण्यास कठीण आहे, वश होण्यास सुद्धा तो कठीण आहे. जे तुम न शक्यता इति. श्लोक 96 776 नामक आपण दुरतिक्रमः. ओम दुरतिक्रमाय नमः. भयहेतुत्वादस्याज्ञां सूर्योदयो नातिक्रामन्तीति दुरतिक्रमः. म्हणजे ज्याचं अतिक्रमण करणं शक्य नाही. अतिक्रमण म्हणजे इथे काय? तर ज्याची आज्ञा मोडणं शक्य नाही. आज्ञा म्हटलंय. भयहेतुत्वात् अस्य आज्ञाम. भयाने ज्याची आज्ञा मोडणं शक्य नाही असा तो दुरतिक्रम. अतिक्रमचा अर्थ पण आहे सूर्योदयः न अतिक्रामन्तीति दुरतिक्रमः असंही केलंय की त्याच्याच भयाने अग्नी प्रज्वलित होतो. कठोपनिषदातलं ऋषी म्हणतात की त्याच्या भयाने, भय हेतुत्वाद, त्याच्या भयाने अग्नी प्रज्वलित होतो. त्याच्याच भयाने सूर्य प्रकाशतो. सूर्योदय हा म्हटलेला आहे. इंद्र वायू हे त्याच्याच भयाने आपापली कामं करतात. मृत्यूही त्याच्याच भयाने धावतो, म्हणजेच कार्य करतो. जणू काही प्रत्येकाच्या मागे वज्र उगारलेलंच आहे यांनी, त्या परमात्म्याने. म्हणजे म्हणूनच कोणीही त्याची अवज्ञा करू शकत नाही. अतिक्रम, दूर, अतिक्रम असे दोन शब्द इथे आहेत. दूर हा उपसर्ग लागलाय. अतिक्रम म्हणजे ओलांडून जाणे. ओलांडून जाणे म्हणजे त्याला दुर्लक्षित करणे. ओलांडून जाणे म्हणजेच अवज्ञा करणे त्याची, असंही अर्थ घेतलाय. आणि दूर म्हणजे ते कठीण आहे, कोणीच तसं करू शकत नाही. कारण तो परमात्माच सर्व उत्क्रांतीचे अंतिम आणि एकमेव ध्येय आहे. तो सर्वांच्या पलीकडे अंतिम सत्य असून त्याच्या पलीकडे प्राप्त करून घेण्यासारखी कुठलीही अवस्था नाही. तोच अंतिम आहे. ज्याची बरोबरी करणं जिथं कठीण आहे त्याचा अतिक्रमण करणे, त्याला मागे टाकून पुढे जाणं हे कसं शक्य आहे?
जीवाचे दुःख विविध आहे, त्याची बरोबरी होते. आपल्या बरोबरीच्या पासून त्याला भय वाटते की हा आपल्यावर मात करील. मात न केली तरी आपणच कोणी विशेष आहो असं म्हणता येत नाही. आपल्या तोलाचे दुसरेही आहेत याचे त्याला वैषम्य वाटत राहते जीवाला. कोणी वरचढ असेल तर त्याच्यापासूनही जीवाला भय उघडच आहे. अर्जित संपत्तीचं रक्षण, एक ना अनेक दुःख जीवाला सलतच राहतात. परंतु परमात्म्याला यापैकी एकही दुःख नाही किंवा कोणीही आपल्याला ओलांडून जाऊ शकत नाही, आपली अवज्ञा करू शकत नाही हे त्याला माहीत असतं. त्याची समता तर दूरच, पण त्याची तुल्यताही कोणाला होऊ शकत नाही परमात्म्याशी. मग त्याचा अतिक्रम तरी कोण करू शकेल? तो अविनाशी, त्याची सर्व सत्ता तदधीन असल्यामुळे त्याला नाशाचं भयच नाही. परमात्मा अकुतो भय आहे आणि जीव मात्र सर्वतो भयग्रस्त आहे. असा जीव मग तो कल्पायुषी, त्रिभुवनेश्वर आणि कुबेर का असे ना, तो परमात्म्याचा अतिक्रम काय करणार? त्याला ओलांडून किंवा त्याची आज्ञा दुर्लक्षित करू शकणारच नाही. म्हणूनच परमात्मा कसं आहे, दुरतिक्रम म्हणावा याचा. म्हणून कठोपनिषदातलं जे वाक्य आहे की भयादस्याग्निस्तपती, भयात तपते सूर्य, भयादिंद्रश्च वायुश्च मृत्युर्धावती पंचमहा. भयादिंद्रश्च म्हणजे भयाने इंद्र आणि वायू सुद्धा आपली आपली कामं करतात. वर बघितलंच आपण की अग्नी तापतो, सूर्य उगवतो किंवा सूर्यही तापतो, इंद्र वायू आपापली कामं करतात आणि मृत्यू सुद्धा धावतो. म्हणजे मृत्यू सुद्धा, पाचवा जो मृत्यू आहे तो भयाने आपलं काम करतो. म्हणून म्हटलंय महद भयम वज्रमुद्यतम, म्हणजे जणू काही प्रत्येकाच्या मागे हा वज्र उगारूनच आहे, जणू काही की करायलाच हवं आहे तुम्हाला या अर्थाने. मग कोणी त्याची आज्ञा मोडू शकत नाही, अवज्ञा करू शकत नाही किंवा याला ओलांडून जाऊ असंही कधी कोणाच्या मनात येऊ शकत नाही. सगळे याच्याच भयाने कार्यरत असतात. म्हणून भगवंताचे एक नाम दुरतिक्रमः म्हटलंय. श्लोक 96, 777 नाम बघतो आपण. दुर्लभः. ओम दुर्लभाय नमः. दुर्लभ या भक्त्या लभ्यस्त्वात, म्हणजेच दुर्लभः म्हणजेच प्राप्त करण्याला हा कसा आहे, अत्यंत कठीण असा तो श्री नारायण आहे. 775 ते 781 पर्यंत दूरचा पाढा असलेली नामं आलेली आहेत भगवंताची. आतापर्यंत आपण बघितलं दुर्जयः, नंतर दुरतिक्रमः आणि इथे आता दुर्लभः पुढेही येणार आहेत. 781 पर्यंत ही नाव आहेत. जन्म जन्मांतर सहस्रेषु तपोज्ञान समाधिभिः नराणां क्षीण पापानां कृष्णे भक्ती प्रजायते. हजारो जन्मांमध्ये केलेले तप ज्ञान, जन्मांतर सहस्रेषु म्हटलंय ना, म्हणजे हजारो जन्मांमध्ये केलेले तप ज्ञान आणि समाधीने ज्या मनुष्यांची पापे क्षीण पापानाम, ज्या मनुष्यांची पापे क्षीण होतात त्यांनाच श्रीकृष्णाची भक्ती त्याच्यापर्यंत, म्हणजेच अनन्य भक्तीनेच तो प्राप्त होतो. श्रीकृष्णाची भक्तीच त्याच्यापर्यंत पोचवते. मोठ्या कष्टाने, दुःखाने, सगळ्या प्रकारचा त्रास सहन करण्याने तो लाभतो. लभते हा एक धातू आहे संस्कृतमध्ये. लभते म्हणजे लाभणे आणि दुर्लभ म्हणजे लाभण्यास कठीण असा तो अर्थ आहे या नामाचा. पण म्हणलंय ना, अनन्यास चिंतयंतो माय, जो मला अनन्य भक्तीने माझं चिंतन करतो त्याला मी प्राप्त होऊ शकतो असं भगवंताने आश्वासन दिलेलं आहे. पण तरीही तो कष्टाने दुःखाने प्राप्त होण्यास कठीण आहे. क्षुद्र गोष्टींसाठी प्रयत्न करावा लागत नाही. दगड धोंडे रस्त्यावर मिळतात, पण रत्नासाठी जसं समुद्राच्या तळाला जावं लागतं तसा हा परमात्मा सुदुर्लभ आहे, सुदुर्लभ रत्न आहे. तो परमपुरुषार्थ परमपराक्रमानेच मिळवायचा, पण ते सुद्धा कठीण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, नाही संतपणा मिळत ते हाटी, नाही संतपणा मिळत ते हाटी, हिंडता कपाटी राणीवनी, नये मोल देता धनाची या राशी, नाही ते आकाशी पाताळी ते, तुका म्हणे मिळे जीवाची यासाठी, नाही तरी गोष्टी बोलो नये. या परमार्थासाठी जीवाचं मोल द्यावं लागतं, तेव्हाच तो परमार्थ ते हस्तगत होतोय. तो आपला जीव वाचव वाहील
जो अंग चोरपणा करील तो मरेल, पण कष्ट सहन करीत त्याचीच कास धरीत जो चालेल तोच अमर जीवन जगेल, तोच अमृत मिळवेल. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित द्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन मां वेत्ति तत्वतः. गीतेतील भगवत वचनच आहे. हे हजारो वर्ष प्रयत्न करणाऱ्यांनाच मी प्राप्त होतो. फार थोड्यांना मी समजतो, आकळतो. लक्षावधी हजारोमध्ये एखादाच पुरुष इकडे वळतो आणि त्यातून एखादाच भाग्यवंत जो असेल तो ब्रह्मप्राप्ती मिळवू शकतो. असा हा सहज न मिळणारा, दुर्लभ असणारा असा आहे. माऊली म्हणतात, बहुता जन्मांचा अभ्यासू तरीची होय सौरसू परब्रह्मी. सौरसूचा अर्थ आहे आवडी. तेव्हाच परमात्म्याची, परब्रह्माची आवड निर्माण होईल. तरीची होय सौरसू परब्रह्मी. एरवी हा मात्र दुर्लभ आहे. दुर्लभ या भक्त्या लभ्यस्त्वात दुर्लभ. हा प्राप्त करण्याला अत्यंत कठीण असा तो श्री नारायण, श्री विष्णू परमात्मा होय. श्लोक 96. 778 नाम बघतो आपण. दुर्गमः. ओम दुर्गमाय नमः. दुःखेन गम्यते ज्ञायते इति दुर्गमः. दुःखाने म्हणजे कठीणतेने ज्याच्याविषयी ज्ञान मिळवणे, गम्यते म्हणजे त्याला जाणून घेणे, हे कठीण आहे. सहज गम्य म्हणजे जाणता येणारा नाही असा तो, म्हणून त्याला दुर्गम असं म्हटलंय. म्हणून परमात्मा हा दुर्गम म्हणावा याचा. भागवतामध्ये उल्लेख आहे की भगवंत प्राप्त करून घेणे अत्यंत सोपे आहे, अदुर्गम म्हटलंय. पण ज्यांनी समर्पित वृत्तीने अत्यंत खोल ध्यान करण्याची पात्रता मिळवलेली नाही आणि अंतःकरणाचा विकासही केलेला नाहीये, शुद्धी प्राप्त झालेली नाहीये, ज्यांनी गुरूंकडून अगर स्वतः शास्त्र वाचून केवळ ज्ञान मिळवले तरी अशा अपरिपक्व बुद्धीच्या विद्यार्थ्याची प्रतिक्रिया होते की हे फार कठीण आहे. हे जाणून घेणं, हे ज्ञान जाणून घेणं, परमात्म्याविषयीचं सगळं जाणून घेणं कठीण आहे, दुःखमय आहे. म्हणून दुर्गम त्याच्यासाठी हे शक्य आहे. पण भागवतात त्याचा उल्लेख केला आहे की भगवंत प्राप्त करून घेणे अत्यंत सोपे आहे. परंतु हा साधक आधी जेव्हा म्हणतो की हे जाणून घेणं कठीण आहे, तेव्हा हा साधक जसजसा आपल्या साधन पथावरून पुढे जाऊ लागतो तसे त्याला मार्गदर्शन मिळते आणि मग पुढे चल अशी आणखी पुढे जाण्याची प्रेरणाही मिळत जाते. फक्त आधी आतून इच्छा हवी की मला हे जाणून घ्यायचं आहे. मग कुठलीही गोष्ट असो, व्यवहारातली असो किंवा अध्यात्मातली असो, परमात्मा प्राप्तीसाठी साधना करणारा असो एखादा साधक, त्या सगळ्याची इच्छा मात्र आंतरिक तीव्र असली पाहिजे. आणि एकदा का ही तीव्र इच्छा असली की मग आपोआपच आतून प्रेरणा मिळत जाते आणि मग त्याला मार्गदर्शनही मिळतं पुढे जाण्यासाठी. अशी काही परिस्थिती बरोबर तयार होते की त्याला सहज गतीने पुढे जाण्याचा एक संधी मिळत जाते, एक मार्ग दिसू लागतो, एक उदार तेजस्वी चेहरा त्याच्या दृष्टोत्पत्तीस येतो आणि मग त्याचा कृपाळू दयाद्र प्रकाश त्याला सर्व अडचणी, सर्व संकटातून सुरक्षितपणे त्याच्या ध्येयाकडे नेतो. सामान्य दिवाचा प्रकाश वाटसरूसाठी फार तर 15-20 फुटापर्यंतचा मार्ग प्रकाशित करू शकतो. एखादा सामान्य दिवा आहे तो त्याला फार तर 15-20 फुटापर्यंत मार्ग प्रकाशित करू शकतो. पण एका वेळेला 1-2 मैलाचा मार्ग तो प्रकाशित करू शकणारच नाही. तरीही त्याने मार्गक्रमणा सुरू केलीच पाहिजे. जितके दृष्टीपथात आहे तितकं चालत राहिलं पाहिजे. मग तो जसजसा पुढे जाईल तसा मग त्याच्या हातातील दिव्याचा प्रकाश असो, म्हणजे दिवा जर त्याने घेतला असेल हातात, तर तो दिवा म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी करावा लागणारा प्रयास म्हणजेच ज्ञानदीप हा आपोआपच त्याचा पुढचा मार्ग प्रकाशित करत जातो. फक्त आधी तो ज्ञानदीप हाती असला पाहिजे. तो मार्ग चालण्यासाठी, त्या मार्गापर्यंत जाण्यासाठी हा प्रकाश त्याला उपयोगी पडतो. पण जसजसा पुढे जाईल तसा हा ज्ञानदीपच त्याला पुढचा मार्ग दाखवत जातो. एरवी हा परमात्मा मात्र किंवा हे परमपद मात्र दुर्गम आहे. सुगम म्हणजे सुबोध आणि त्याच्या विरुद्ध दुर्गम, दुर्बोध, जाणण्यास कठीण आहे.
दुर्बोध आहे. जे गोचर असतं ते पंचविषयात्मक सुगम आहे. गोचर म्हणजे जे आपल्या दृष्टीपथास येतं ते सगळंच आपले जे पंचज्ञानेंद्रिय त्यांचे जे विषय आहेत त्याद्वारा आपल्याला हे सगळं सुगम होत जातं, सुबोध होत जातं. बाहेरचं जे काही बाहेरील दृश्य आहे ते सगळं ते जाणण्याला सुगम असतं. पण बाह्य विषयांचे ज्ञान करून देणारे जे डोळे आहेत, डोळ्यांनी आपण बाह्य विषय बघू शकतो, पण ज्या डोळ्यांनी आपण सारं जग पाहतो ते आपल्याला आरशा वाचून दिसत नाही. ते डोळे आपल्याला आरशातच बघावे लागतात. म्हणजे पाहणारं हे जे करण आहे म्हणजे साधन आहे, या करणापेक्षाही अंतःकरण आणखी दुर्गम आहे. या अंतःकरणाची हालचाल आणि हेतू आपल्या लक्षात आणणं म्हणजेच काय, उडी मारून आपणच आपल्या खांद्यावर उभे राहण्यासारखं कठीण आहे. मग अंतःकरणाच्या आतील मनाच्या बुद्धीच्याही पलीकडे असणारा जो अंतरतर आत्मा म्हणता येईल. या अंतःकरणाच्या मनाच्या बुद्धीच्या पलीकडे जो असणारा अंतरतर आत्मा तो कळावयास खरंच दुर्गम आहे. उपनिषदे विचारतात की विज्ञातारम अरे केन विजानीयात, म्हणजे अरे जो स्वतः जाणणारा आहे त्याचे ज्ञेय म्हणून भेदाने ज्ञान होणार कसे. ज्ञेय म्हणजे जाणण्यायोगी अशा अर्थाने. जो स्वतःच जाणतोय स्वतःला तो भेदाने त्याचं ज्ञान कसं होणार. सर्व ज्ञान क्षेत्रज्ञ भेदाने होतं. जे काही आपल्याला ज्ञान आहे ते आपल्या क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्र म्हणजे आतमध्ये बसलेला हा जो जीवात्मा आहे त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. हा याच्याद्वारे जे काही असेल ते ज्ञान होत जातं. ज्ञेय मात्र जे आहे म्हणजे ज्याला जाणून घ्यायचं आहे ते मात्र कसं आहे, ते दुर्गम आहे. त्याचा ज्ञाता जरी क्षेत्रज्ञ आहे तो म्हणावायचा हा क्षेत्रज्ञ केव्हाही क्षेत्रभूत होऊ शकत नाही. तो क्षेत्रभूत झाला तर क्षेत्रज्ञ म्हणता यायचा नाही. तो क्षेत्रज्ञ म्हणून नाहीसाच होईल. मी आपले पात्र गात्र पाहतो. पात्र हे उपकरण आहे आणि गात्र काय आहे, आपले करण आहे. करण म्हणजे साधन आहे. यांचे गुणदोष पारखणारे काय आहे, अंतःकरण आहे. आणि या अंतःकरणाच्या दशा, प्रकाश, प्रवृत्ती, मोह म्हणजे पाहणारा तो सगळा क्षेत्रज्ञ आहे. आणि तो जो मी सर्व साक्षी त्या मला आता दुसरा कोण जाणणार. म्हणून तो कसा आहे, दुर्गम आहे. हा क्षेत्रज्ञ सगळं जाणू शकतो परंतु त्याला जाणण्यासाठी तो जाणून घ्यायला कठीण आहे, सुबोध नाही आहे, दुर्गम आहे, दुर्बोध आहे. म्हणून त्याचं एक नाम दुर्गम म्हणायचं. श्लोक 96 779 नाम बघतो आपण. दुर्गहा. ओम दुर्गाय नमः. अंतराय प्रतिहतैर्दुःखादवाप्यत इति दुर्गहा. म्हणजे ज्याच्यापर्यंत जाऊन पोचणं दुष्कर आहे, कठीण आहे, दुःखदायक आहे, असं त्याचं एक नाम दुर्गह. दुर्ग या शब्दाचा संस्कृत अर्थ काय आहे, अभेद्य किल्ला, म्हणजे ज्याला भेदता येत नाही असा या अर्थाने सुचवलं जातं की परमतत्व जे आहे ते श्री नारायण प्राकृतिक आवरणाने त्याच्या मोहमयी प्रभावाने झाकलं गेलेलं आहे. त्याच्याकडेच आकर्षित झाल्या कारणाने आपलं सर्व लक्ष आवरणातील सुखसंवेदनेतच गुंतून राहिलं आहे. ही आवरणांची भुलवणारी शक्ती म्हणजेच काय, म्हणजेच ही बलवान अशी माया. ही जी माया आहे या मायेच्या आत जणू ते तत्व झाकल्या गेलं आहे. त्याच्या प्रभावाने, मोहमयी प्रभावाने ते झाकल्या गेलेलं आहे. ही आवरणांची भुलवणारी शक्ती म्हणजे जी माया, खरं तर फारच थोडे धैर्यवान आणि कृपाप्राप्त लोक तिच्या पलीकडे जाऊ शकतात, मोहमाया ओलांडून. आणि म्हणूनच भगवत वचनच आहे गीतेमध्ये, मम माया दुरत्यया, माझी ही माया ओलांडून जाणे कठीण आहे. मनाच्या कल्पनेनेच त्याचं आकलन होत नाही किंवा बुद्धीच्या तर्कानेही तो समजत नाही. ही सर्व आपल्या ज्ञानाची साधन आहेत, पण त्याने सत्यज्ञान होणे अगदी अशक्य आहे. म्हणूनच म्हटलंय की मनुष्याणाम सहस्रेषु, हजारोमध्येच एखादा प्रयत्नशील आपले प्राण पणाला लावून त्या आवरणावर हल्ला करतो, तेव्हाच तो आपल्या ध्येयापर्यंत पोचू शकतो. त्या ठिकाणी पोचण्याचा मार्ग अगदी अरुंद आहे.
जसं चिंचोळ्या निसरड्या अवघड वाटेने जाताना माणसाचा तोल जाऊन तो सारखा मार्गच्युत होत असतो किंवा होऊ शकतो. त्यामुळे मुक्कामाला पोचणं संकटपूर्ण आहे. म्हणून मुक्काम ते गंतव्य कसं आहे, दुर्ग म्हणावायचे. जीवाचे मानवाचे गंतव्य खरं तर परमात्माच आहे आणि तो दुर्ग आहे. म्हणजे दुर्ग, दूर हा उपसर्ग लागलेला आहे आणि ग म्हणजे जाणे, गंतव्य अशा अर्थाने, गमनशील जिथे असतं म्हणजे जाऊ शकतो अशा ठिकाणी. आणि दूर हे या उपसर्गाचा अर्थ आहे कठीण. म्हणून दुर्ग जाणे कठीण, गंतव्यस्थान किंवा ग म्हणजे हे ज्या ठिकाणी जायचं आहे ते स्थान कठीण आहे, बिकट आहे. अशुद्ध जीवाला तो शुद्धीचा धवलगिरी परमात्मा कोठून भेटणार? कारण आपलं मन, बुद्धी, अंतःकरण कुठल्या ना कुठल्या कारणाने अशुद्ध झालेलं असतं. अनेक विकार आपल्यामध्ये असतात. त्याची शुद्धी झाल्याशिवाय तो धवलगिरी परमात्मा भेटू शकणार नाही आणि म्हणूनही तो दुर्ग म्हटलाय. याचीच शक्ती जी दुर्गा म्हणूनही प्रसिद्ध आहे. म्हणजे शक्ती आणि शक्तिमान हे कसेच अभिन्नच होत, पण त्याला शोधण्यासाठी, त्याला प्राप्त करून घेण्यासाठी हा सगळा मार्ग ओलांडून जाण्यासाठी ही मोहमयी दुनिया सोडून त्याच्यापर्यंत पोचण्याचा सातत्याने प्रयत्न असेल तर तो मग कदाचित सुगम सुबोध होऊ शकेल किंवा दुर्ग राहणार नाही. परंतु एरवी तो परमात्मा दुर्ग आहे, त्याला प्राप्त करणे, त्याच्यापर्यंत पोचणे दुष्कर आहे. श्लोक 96 780 नाम बघतो आपण. दुरावासः. ओम दुरावासाय नमः. दुःखेन वास्यते चित्ते योगिभिः समाधाविति दुरावासः. दुरावास शब्द आहे. समाधीमध्ये योगीजन मोठ्या कठीणतेने चित्तात भगवंताला बसवू शकतात. म्हणजेच ज्या ठिकाणी वास करणे, राहणे सुलभ नाही असा दुरावासः असे 2 पद या दुरावासमध्ये आहे. दूर म्हणजे खरं तर हा उपसर्ग यायला पाहिजे, पण इथे उपसर्ग घेतलेला नाही आहे. हे पुढे मी आता विवेचन करताना सांगते. इथे दूर हा उपसर्ग नाही आहे. खरं तर दूरचा अर्थ आहे कठीण, सुलभ नाही असा. आवास म्हणजे ठिकाण, परंतु इथला दूर हा हलंत नाही आहे. कारण उपसर्ग हा हलंत असेल तरच त्याचा अर्थ तो तसा होईल. पण इथे उपसर्ग जरी नसला तरी तिथे दुरा आवासः म्हणजे दूर आहे, कठीण आहे, सुलभ नाही असा अर्थ घ्यायचा आहे. आणि आवास म्हणजे ठिकाण. अत्यंत प्रामाणिकपणे सतत प्रयत्न करणाऱ्या महान साधकाच्याही हृदयात तो स्थिरतेने स्थापित झालेला आढळत नाही. खरं तर साधकाची साधना अव्याहत सुरू असते आणि अशा वेळेस जेव्हा सिद्धतेपर्यंत तो जातो तेव्हा जणू भगवंत त्याच्या हृदयात स्थापित होतात असं म्हटलं जातं. म्हणजे साक्षात्कार त्यांना तिथे त्या ठिकाणी होतो सिद्ध पुरुषांना. पण कधी कधी तिथे हा राहीलच असं नव्हे. म्हणजे स्थिरतेने हा स्थापित झालेला सुद्धा कधी कधी साधकांच्या हृदयात आढळत नाही. कारण सुखसाधन असलेल्या विषयांपासून मन परावृत्त करणे, चैतन्याचा ध्यास घेऊन तिथे स्थिर राहणे ही गोष्ट बिलकुल सोपी नाही. कारण कधी कधी मन विचलित होतं, परावृत्त होतं त्याचा ध्यास घेत असताना. आणि म्हणून म्हटलंय तिथे तो स्थिर होईलच का नाही, साधकाच्या हृदयात तो स्थिरतेने स्थापित होईल का नाही हे सांगता येत नाही आणि कठीण आहे. योगी साधकांनाही अत्यंत नेटाने केलेल्या ध्यानातही त्या नारायणात स्थिरतेने धरून ठेवणे कठीण भासतं. आणि म्हणून तो परमात्मा दुरावास म्हणावा याचा. मगाशी थोडंसं बघितलं आपण की दूरचा अर्थ, दूर म्हणजे कठीण, हा उपसर्ग आहे दूर. आणि जर त्याला आवास शब्द जोडला असेल तर दुर्वास असं व्हायला पाहिजे होतं. म्हणजे दूर आवास. पण इथे दूर हा उपसर्ग घेतलेला नाही आहे. या श्लोकामध्ये याच्या आधी दुर्गम, दुर्लभ, दुर्ग इथे रफार आलेले आहेत. इथे रफार नाही आहे. म्हणजे दुरा
असं घेतलंय. दुरा आणि आवास म्हणजे आवास, ठिकाण ज्याला म्हणता येईल, राहण्याचं ठिकाण हे प्राप्त करून घ्यायला दुरा आहे. हा वेगळ्या याने त्याचं हे घेतलंय की कठीण आहे, सुलभ नाही, अवघड आहे. परमात्मा समजा कितीही मोठ्या कष्टाने कुठे पोचलास तरी तो टिकू शकणार नाही, राहू शकणार नाही. म्हणजेच कोणाच्याही हृदयात तो स्थिरपणे राहील का नाही हे सांगता येत नाही. गीतेत अर्जुन अत्यंत विषादाने म्हणतो की मन अत्यंत चंचल असल्याने हे मधुसूदना समत्वाचा योग आचरणाला कठीण आहे. समत्वाई योग उच्यते चंचलम मन कृष्ण प्रमाती बलभद्रम. हे मन कसं आहे, चंचल आहे, प्रमाती आहे, दुराग्रही आहे, हट्टी आहे. मग तिथे तो राहणं कठीण आहे. मन स्थिर करण्यास अत्यंत कठीण म्हटलेलं आहे. पण भगवंतांनी त्याला त्याच्यावर उत्तर पण दिलेलं आहे की त्यासाठी अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येनच गृह्यते. त्यासाठी अभ्यास हवा आणि वैराग्य ज्याला म्हणता येईल ते असेल तर ते शक्य आहे, चंचल मनाला स्थिर करणं. असं भगवंतांनी तिथे उपाय सांगितलेला होता. असंयम योग समजवताना सुद्धा भगवंत म्हणतात यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता. यथा दीपो निवातस्थ. निवात, वात म्हणजे वारा. तिथे वारा नाही आहे, निर्वात स्थळ आहे. तिथे दीप म्हणजे दिव्याची ज्योत जशी स्थिर राहते. न इंगते, नेंगते मध्ये न इंगते म्हणजे स्थिर राहते, हलत नाही. हा 6व्या अध्यायातील आत्मसंयम योग जो आहे त्यातला हा श्लोक आहे. असे योग्याचे ध्यान असले पाहिजे. 6व्या अध्यायातील 19वा श्लोक आहे हा. म्हणजे ज्याप्रमाणे ही देहरूपी पणती, त्याला दिवा म्हटलेला आहे जणू काही. हा देह जो आहे हा जणू पणती आहे म्हणजे दिवा. त्याच्यामध्ये भक्तिरूपी तेल टाकून, म्हणजे भक्ती असली पाहिजे. चित्तरूपी जी वात आहे ती त्यावर अहंकाराची काजळी धरू न देता तेवत ठेवणे, सतत अखंड तेवत ठेवणे. म्हणजे भक्तिरूपी तेल त्यातनं कमी झालं नाही पाहिजे. मगच शांत, प्रसन्न, निर्मल झालेल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये परमतत्वाचा अनुभव, आनंद मिळू शकेल असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच व्यवहार असो की परमार्थ, चित्ताची एकाग्रता असल्याशिवाय कुठेच यश, सिद्धी, सफलता मिळवणं कठीण आहे. चित्त एकाग्र झाले तरच तिथे परमतत्वाचा साक्षात्कार होऊ शकतो किंवा आपलं सामर्थ्य वाढून तिथे तो परमतत्वाचा अनुभव घेऊ शकतो. परमपदाचा, परमात्म्याचा अनुभव त्या ठिकाणी त्याला येतो. आत्म्याचा योग करणाऱ्या योग्याचे चित्त कसं असतं, दिव्याप्रमाणे, दिव्याच्या ज्योतीप्रमाणे स्थिर होतं. आणि मग त्याबरोबर त्याच्या आत्म्याची ज्योती विशेष प्रकाशमान होते, त्याची गती उच्च होते, त्याचं तेज वाढतं आणि मग अद्भुत निजानंद तो प्राप्त करतो. आणि ज्यांच्या ठिकाणी अशी आत्मज्योती प्रकाशत असते, कोणत्याही प्रकारे विषय भोगेच्छांची काजळी ज्योतीला धरत नाही, ते योगी खरोखरच धन्य होत. हा या आत्मसंयम योग 6व्या अध्यायातील या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे. तसं योग्याचे ध्यान असलं पाहिजे. पण तरी सुद्धा कधी कधी त्या चित्त जर विचलित झालं असेल, भ्रमित झालं असेल तर परमात्म्याचा साक्षात्कार तिथे होणार नाही किंवा परमात्मा तिथे त्याच्या हृदयात स्थिर होणार नाही. भगवंतांनी पुढे असे म्हटलंय की मया तत्तमिदं सर्वं जगदव्यक्त मूर्तिना मस्थानी सर्वभूतानि न चाहंतेष्वस्थितः. पुढे 9व्या अध्यायातला हा श्लोक आहे की माझ्यामध्ये सगळे भूत मात्र वास करतात पण मी त्यांच्यात नाही. म्हणजेच तो अमूर्त, अव्यक्त, निर्गुण असा आहे, दुरावास आहे. दुरा आवास असा अर्थ इथे घेतला. दुरा म्हणजे सुलभ नाही आहे, कठीण आहे असा त्या जे ठिकाण अशा ठिकाणी तो राहत नाही, म्हणून त्याला दुरावास असंही म्हटलेलं आहे. श्लोक 96 781 नाम बघतो पण दुरारिहा. इथे हा पूर्ण आहे, विसर्ग नाही आहे इथे. दुरारिहा. ओम दुरारिघ्रे नमः. दुरारिणो दानवादयस्तान हंतीति दुरारिहा. म्हणजे दुष्ट शत्रूंचा नाश करणारा. दूर, अरी आणि हा असे शब्द याच्यामध्ये. अरी म्हणजे शत्रू, हा म्हणजे हंती, नाश करणारा, ठार करणारा. अरिम हंती इति अरिहा अशी व्युत्पत्ती केली जाते.
म्हणजे शत्रूला ठार करणारा, म्हणजे शत्रुघ्न. पण दुरा आधी लागलेला आहे, दूर उपसर्ग नाही आहे तो दुरा, म्हणजे द्वययुक्त दुरायुक्त असा तो आहे. दुरारी म्हणजे काय, तर अरी म्हणजे शत्रू, आणि शत्रूमध्ये काही प्रगट शत्रू असतात आणि काही छुपे, ज्याला गुप्त शत्रू म्हणतात, असे असतात. प्रच्छिन्न असे जे शत्रू असतात हे घातक असतात. जसं कुपापेक्षा, कुप म्हणजे विहीर, कुपापेक्षा जे अंधकूप असतं ते अधिक भयावह म्हटलं पाहिजे. कारण कूप कसं असतं, कूप उघडं असतं, म्हणजे विहीर उघडी असते. जेव्हा मनुष्य पडला तरी सावधगिरीने पडतो किंवा वास तिथून सावधपणे बाजूला होतो. परंतु तो जर तृणाच्छन्न असला, म्हणजे ती विहीर जर तृणाच्छन्न म्हणजे गवतानी आच्छादित असेल, त्याच्यावर काहीतरी आलं असेल, पण आतमध्ये ती विहीर आहे, तर असावधपणे तिथून जात असताना मनुष्य पडतो, त्यातून वाचण्याची शक्यता कमी असते. म्हणून असा अंधकुपसा ज्याला म्हणता येईल, म्हणजे अंधकुपाप्रमाणे प्रच्छन्न शत्रू जे असतात ते अधिक भयानक म्हटलेले आहे. समोर दिसणारे काही असतात शत्रू, ते ठीक आहे, त्यांचं हनन करता येईल, पण जे आत गुप्तपणे असतात, वास करणारे असतात, किंवा काही गुप्त शत्रू पण असतात, त्यांना मारणं कठीण आहे. अधिक भयावह ते असतात हितशत्रू असे. तो प्रच्छन्न तर खराच, पण भ्रामक, दिसत नाही, कपटी आणि घातकी असतात काही असे शत्रू. म्हणून दूर हा उपसर्ग या अर्थाने पण घेता येईल, दुष्ट, कठीण, किंवा दूर जर म्हटलं नाही आणि दुरा म्हटलं, दुरा अरी, तरी सुद्धा त्याचा अर्थ तोच घेता येईल की अतिशय दुष्ट असा शत्रू. अरी म्हणजे शत्रू, त्यांचं हनन करणारा, हा म्हणजे हनन करणारा हा, म्हणजे बाहेरच्या शत्रूंना सुद्धा हनन करण्यासाठी परमात्मा सहाय्य करतो. पण जे अंतर्गत शत्रू असतात, जे दिसत नाही आहे, वरवर आहेत पण छुपे असतात, तेव्हा डोकं वर काढतील आणि आपला घात करतील, नेम नाही आहे. गीतेमध्ये त्यांना दुरासदम म्हटलंय, ते यासाठीच, म्हणजे जिंकायला कठीण, कारण त्यांना ठार कर असं गीतेमध्ये पण भगवंताने सांगितलं 3ऱ्या अध्यायामध्ये. जय शत्रू महाबाहो कामरूपन दुरासदम. काम, क्रोध हे सगळे आत लपलेलेच असतात काही, आणि हे कसे असतात, दुरासदम, म्हणजे मारायला, त्यांना ठार करायला कठीण असतात. जसं चोराला चोर म्हणून ओळखताच, तो चोरी करू शकत नाही, पण तरीही त्याला ठेचलाच पाहिजे. कारण काही चोर कसे असतात, आपण चोरी करायला जेव्हा येतात तेव्हा त्याला आपण ओळखतो, मग त्यावेळेस तो चोरी नाही करू शकत, पण म्हणून काही त्याला सोडून द्यायचं नाही आहे, त्याला ठेचला पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे मग तो पुन्हा वर डोकं काढणार नाही. तसे हे शत्रू असतात, छुपे शत्रू. षड्रिपू जे असतात ते छुपे असतात, प्रच्छिन्न असतात. म्हणून भगवंताला शरण जाऊन त्याच्यातच, त्याच्या भक्तीतच रमत गेलो, तर मग ह्या छुप्या शत्रूंना मारायला हा परमात्मा आपल्याला सहाय्य करतो, आणि मग दुरारी हा बनून आपल्याला तो त्यातून मुक्त करेल. म्हणून त्याची उपासना, त्याचं चिंतन सतत असलं पाहिजे. त्याच्याच भक्तीमध्ये जो असतो त्या भक्ताचा हा कसा होतो, दुरारी हा, त्याच्या दुष्ट शत्रूंचा नाश करणारा. मग ते अंतर्गत असो की बाह्य शत्रू असो, त्या सगळ्यांनाच त्यांचा हनन करण्यासाठी, नाश करण्यासाठी हा त्यांना साह्यभूत होतो. असा हा दुरारी हा या नामानेही प्रसिद्ध आहे.